पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अनिल किती वेळा सांगितले तुम्हाला इथे फोन नका करत जाऊ। काही अर्जंट असेल तर मेसेज करा ना, मी येऊन भेटते की नाही तुम्हाला। पैसे दिले होते ना आत्ताच, असे सतत पैसे देत राहिले तर इथे संशय वाढेल माझ्यावरचा, कळतंय का तुम्हाला? मी येते भेटायला, पण तुम्ही फोन नका करू फोन। नका फोन करू, इन्शुरन्स नकोय मला, मी सांगते, कळत नाही का तुम्हाला? ठेवा फोन। रूम मध्ये येताना नॉक करून नाही येतात? दार उघडा होता म्हणून आले मी। तरी सुद्धा माझ्या रूम मध्ये येताना परवानगी घेऊनच यायचं। आता काय ते थंड होईपर्यंत बघत बसणारच चेहऱ्याकडे माझ्या? मिस्टर संदेश, बरं झालं तुम्ही आलात। कॅश घ्या। रुपाली बाई साहेब, म्हणजे हा संकेत भूतकाळातला नव्हता। संकेतात जे दिसलं ते घडणार आहे, पण तो माणूस कोण आहे? बाईसाहेब कोणाला पैसे देणार आहे? हा हा असा संकेत आधी सुद्धा आला होता। कोण असेल तो माणूस? तुला काय होतंय? बरीच ना? साहेब, मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे। चित्रा, तुला सांगितलं ना, प्लीज आत्ता नको। सध्या तरी आपण ह्या विषयावर नको बोलायला। नाही, त्याविषयी नाही बोलायचंय मला, तुमच्याशी दुसरं काहीतरी बोलायचंय। मला संकेत। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अद्वैत, अरे तो संदेश आला होता, त्याला मी कॅश दिली। तो आपलं सगळं पेपरवर्क करतोय। दॅट्स ग्रेट। निघायचं ऑफिसला? हो, चला निघूया। आईजवळ आजी आहे, पण तरीही लक्ष ठेव तिच्यावर, काळजी घे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नो ओव्हर थिंकिंग। बॉडीगार्ड, बाय। बाईसाहेब कोणाला भेटणार आहेत? कोण आहे ती व्यक्ती? आणि बाईसाहेब त्या व्यक्तीला पैसे का देत आहेत? पण पैसे देत आहेत म्हणजे
ती व्यक्ती नक्कीच कोणीतरी महत्त्वाची व्यक्ती असणार. बाईसाहेबांसाठी ती व्यक्ती काम करत असेल का? शेखर साहेबांना हे सगळं सांगायला हवं. शेखर साहेब सुद्धा त्याच वेळेला तिथे पोहोचले तर बरं होईल. नाही, नको. आधी बाईसाहेब कोणाला भेटतायत ते बघते. ही माणसं चांगली नाही आहेत. शेखर साहेबांवर कोणतंही संकट यायला नको. आधी मीच बघून घेते नक्की काय सुरू आहे आणि मग काय तो निर्णय घेता येईल. नेत्रा, मला काहीतरी खायला करून दे ना, मस्त असं तिखट आणि मसालेदार. जा ना, बघत काय बसली आहेस? मीच केलं असता ग, बट यू नो आय एम हाय, सो प्लीज. काका, तुम्ही परत प्यायलात? का असं वागताय तुम्ही? नेत्रा, मी का प्यायले, किती प्यायले हे सगळं सोडून दे ना प्लीज. प्लीज मला खायला करून दे ना प्लीज. हो हो, मी देते तुम्हाला खायला. पण आधी मला सांगा, तुम्ही का प्यायलात काकू? 2 दिवस नव्हता प्यायला ना, मग आता काय झालं अचानक? त्रास होतो ग नेत्रा. कसला त्रास होतोय तुम्हाला काकू? आणि मला एक गोष्ट सांगा, दारू प्यायल्याने काही त्रास कमी होणार आहे का तुमचा? माहित नाही मला, पण नेत्रा मी शुद्धीत असले ना तर मला सतत असं वाटत राहतं की आपल्या घरामध्ये काहीतरी गूढ घडतंय ना. नेत्रा, तू काहीच बोलली नाहीस ना तरी मला तुझ्या डोळ्यात दिसतं. या घरात काहीतरी सुरू आहे, दिसतं मला तुझ्या डोळ्यात. आता राहता राहिला प्रश्न माझ्या दारू पिण्याचा. त्रास कमी होत नाही नेत्रा, पण हे जे टेन्शन आणि सतत ते विचार येतात ना डोक्यात, त्या या नशेत संपून टाकण्याची सवय झाली आहे मला. तू जा ना, दे ना मला. तू ऐकणार नाहीस का माझं? अहो आई, पण नाही बीण नाही, ऐक माझं. आई मी दरवेळेला ऐकते की नाही तुमचं, पण या वेळेला हो ठीक आहे. तुला देवळात जायचंय ना, मी येते तुझ्या बरोबर. नाही अहो आई, मी माळते. बस आई, पण तुम्ही ना बाबांजवळ थांबायला हवं. अहो मी केतकीला सांगते. आई नाही, नको. म्हणजे केतकी नको आणि नेत्रा तर नको खरंच. रुपाली, खरंच तुला एकटीला जायलाच हवंय का? मला तुझी खूप काळजी वाटते ग. आय एम सॉरी, मी खरंच चुकले. मला माहिती आहे या घरात मला जीव लावणारी, माझी काळजी घेणारी माणसं आहेत. फार चुकीचं वागले मी. आय एम सॉरी. पण मला देवळात गेले की खरंच बरं वाटेल. मनापासून सांगू का तुम्हाला, माझा गमावलेला आत्मविश्वास परत मिळवायचा आहे आई मला. माझा जीव वाचवला म्हणून त्या देवाचे आभार मानायचे. त्याच्यासमोर हात जोडून बसले ना की शांत वाटेल हो मला. खरंच सांगते, विश्वास ठेवा माझ्यावर. मी चुकीचं पाऊल नाही उचलणार. मी काहीही वेडं वाकडं नाही करणार. नका काळजी करू. मी मी लगेच येते. आले. रुपाली, ऐक ना माझं. अगं ऐक तरी. रुपाली, ऐक माझं. नको जाऊस बाहेर, आराम कर. आई, तुम्हाला माहितीये ना, मी देवळात नाही गेले तर मला शांत नाही वाटणार. हो, मी पटकन जाऊन येते. अगं आधी तुझी अवस्था बघ. कशी जाणार देवळात? आणि कोणत्याही कारणानं मी तुला एकटीला बाहेर पाठवणार नाही.
बरी आहो, मी खरंच एकटी जाऊन येईन. मी दर्शन घेईन देवाचं आणि लगेच येईन. मी नाही इकडे तिकडे कुठे थांबणार. खरंच आई बरोबर बोलते. रुपाली वहिनी, तू एकटी कुठेही जाणार नाहीयेस, ओके? आणि तुला एकटीला पाठवलं ना तर शेखर मला ओरडेल. डोंट वरी आई, मी आहे ना, मी जाईन हिच्या बरोबर. मी जाते, चल. तू कितकी दारू पिऊन अशी देवळात येणार आहेस का तू माझ्या बरोबर? नेत्रा आहे ना, नेत्रा येईल तुझ्या बरोबर. नेत्रा जाशील ना तू तिच्या बरोबर? आई, आपण नेत्राला पाठवूया ना. तसंही नेत्राने जीव वाचवला रुपाली वहिनीचा. ती घेईल व्यवस्थित काळजी हिची. घेशील ना? आता दुसरं कोणीच नाही तर नेत्रा येईल तुझ्या बरोबर. नाही 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 नाही, नको आई, खरंच नको. ऐका माझं, मी पटकन जाऊन येते आणि मी बरी आहे. काळजी करू नका तुम्ही. आले. देवा, तू सांभाळ आता रुपालीला. खूप जिद्दी झाली आहे अलीकडे. संकेत आला होता, त्यात बाईसाहेबांनी हीच साडी नेसली होती. म्हणजे बाईसाहेब आता त्याच व्यक्तीला भेटायला निघाल्यात. हीच संधी आहे. बाईसाहेब कोणाला पैसे देणार आहेत ते कळेल. कुठे चाललेस? ते पाठलाग करतेस रुपालीचा? घरी गेली ग. सांग ना, कुठे चाललीस? आजोबांचं एक औषध संपलंय, ते घेऊन येते मी. अशी लसूण घेऊन चाललीस? काकू, मी आलेच. दादा, खूप जवळ नका घेऊ त्या रिक्षाच्या. मागेच राहा. ताई, हा बंटी, बोल. काही नाही, तू बरी आहेस का हे विचारायला फोन केला होता. अगदी सहज. सहज? ताई, कुठे बाहेर आहेस का? नाही नाही, घरीच आहे. का रे? पुण्यात ट्रॅफिक खूपच वाढलंय. म्हणजे बाहेर रस्त्यावरच्या गाड्यांचे आवाज तुझ्या घरात, अगदी तुझ्या बेडरूम पर्यंत मला इतकं ऐकू येत आहेत. तुझं काम आहे का काही बंटी? ताई आहेस तू माझी. तुझी काळजी वाटली, तू बरी आहेस की नाही हे विचारण्याकरता म्हणून फोन केला होता. आणि फक्त काम असेल तेव्हाच फोन करायचा का?
ताई मी इतक्या प्रेमाने तुला फोन केलाय आणि तू माझ्याशी अशी वागतेस, मला शोभतं काय हे? मी कामात आहे, मी नंतर करते फोन म्हणती. काहीतरी लपवते ताई, काहीतरी गडबड आहे. हो मॅडम, पैसे? दादा सॉरी, माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी विसरले. हो मॅडम, विसरलात. मग रिक्षात कशाला बसला तुम्ही? सॉरी दादा, खरंच सॉरी. मला ना खूप घाई आहे म्हणून मी. हे बघा, मला काय सुद्धा सांगू नका. मला पैसे द्या बरं. हे बघा, सकाळ सकाळी माझ्या धंद्याची खुटी नका करू. द्या पैसे, द्या पैसे, द्या लवकर. दादा ऐका ना दादा, मी पुन्हा आपली भेट झाली ना तर मी नक्की तुम्हाला पैसे देते, पण आता मला खरंच जावं लागेल. खरंच नको नको, हात जोडतो, पैसे द्या. खरंच सॉरी. पैसे? अहो मॅडम, कुठे पळाला? आता बिंदास पळायला लागला. मीटरचे पैसे बुडवून गेले भाई. कुठं गेले? हा, काय दिसणार? किती गाड्या इकडं बाबा. हा, शून्य ही ब्रह्मांड ही सूक्ष्म ही प्रचंड ही विकास ही विनाश ही आरंभ ही